हे मंडळी नमस्कार. सध्या नवरात्र चालू आहे, त्याच्यामुळे मग सकाळ संध्याकाळ नुसतं उपवासाचेच पदार्थ बनत आहेत घरात. तर आज आपण त्यातलाच एक पदार्थ बनवत आहोत. आज आपण डांगराची भाजी आणि हे आलू पराठे बनवत आहोत आपण उपवासाचे. तर त्यासाठी बघा, मी हे तीन वाटी राजगिरा, अर्धी वाटी साबुदाणा आणि 1 वाटी वरी असते ती भाजून आणि त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे. आणि हा बघा, मी 1/2 किलो हे डांगर घेतलेला आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. कढीपत्ता घेतलेला आहे 7-8 पानं. अर्धी वाटी थोडं आपण दाण्याचं कूट घेतलेलं आहे. आणि हे थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे. आपल्याला हिरवी मिरची, शेंगदाण्याचं कूट आणि खोबरं यांचं आपल्याला पाणी टाकून असं वाटण करून घ्यायचं आहे. तर मी वाटण करून घेते पहिले. आणि ते जे मी तुम्हाला पीठ दाखवलं होतं त्याचे आपल्याला आलू पराठे बनवायचे, तर मी ते पण तुम्हाला दाखवते. पहिले आपण भाजी बनवून घेऊया डांगराची. हे बघा, मी पेस्ट करून घेतलेली आहे पाणी टाकून. आता मी कढईमध्ये तूप टाकते. तूप गरम झालं की मग आपल्याला याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. आता आपलं तूप गरम झालेलं आहे, तर मी जिरा टाकून घेते याच्यावरती. जिरा तडतडला ना की लगेच कढीपत्त्याची पानं टाकायची. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये भोपळ्याचे जे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत. भोपळा एकदम असा बारीक मी चिरून घेतलेला आहे, धुवून वगैरे. बघा, याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. याला तुपामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि नंतरच ती आपल्याला पेस्ट टाकायची आहे. मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकते. काळं मीठ टाकत आहे, उपवासाला जे चालतं ते. जेवढं आपल्याला लागतं तेवढं चवीपुरतं मी टाकून घेतलेलं आहे. आणि याला व्यवस्थित थोडा नरम होईपर्यंत मी परतवून घेते तुपामध्ये छान असा. त्याचा थोडासा कलर चेंज झाला ना की मग आपल्याला ती जी आपण पेस्ट बनवलेली आहे ती टाकायची. बघा, आता परतलेला आहे आपला भोपळा पण म्हणतो आपण, तर मी डांगर किंवा लाल भोपळा म्हणून. आता मी याच्यामध्ये हे जे आपण पेस्ट बनवली होती ते आपण टाकून घेऊया. खोबरं, दाण्याचं कूट आणि हिरवी मिरचीची. आणि याला एक फक्त उकळी आली ना की लगेच आपली भाजी तयार होते. आपण थोडंसं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये जरा पाणी टाकून, जेवढं आपल्याला पातळ लागते तेवढं आपण पाणी टाकून घेऊया. आणि जशी जशी शिजते तसं थोडंसं पाणी आटतं, म्हणजे थोडंसं घट्टपणा येतो याला. तर हवं तर अजून आपण गरम करून पाणी याच्यामध्ये घालू शकतो. आणि बघा, आता आपली भाजी रेडी झालेली आहे. तिला जास्त वेळ लागत नाही, कारण की आपण भोपळा ऑलरेडी तुपावरती परतलेला असतो चांगला, त्याच्यामुळे याला वेळ लागत नाही. आणि तसं भोपळा जास्त शिजवलेला पण चांगला लागत नाही. त्यामुळे आता आपण भाजी साईडला करून आणि आपल्याला आलू पराठे बनवायचे, ते कसे बनवायचे ते बघूया. तर मी अर्धी वाटी दही घेतलेला आहे. दहीला आपण चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया, जरा फेटून घेऊया याप्रमाणे. बघा, छान असं थोडंसं आपल्या पराठ्यांना आंबटपणा येण्यासाठी. आणि मी थोडं अर्धी वाटीपेक्षा पण थोडंसं कमी दाण्याचं कूट घातलेलं आहे याच्यामध्ये. याच्याने टेस्ट खूप छान येते आणि खाताना थोडेसे हे दाणे मध्ये मध्ये लागतात ना, तर खूप छान लागतं. त्याच्यामुळे मी थोडंसं दाण्याचं कूट घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर जिरं घालायचंय. जिरं मी थोडंसं हातावरती जरा क्रश करून घेतलेलं आहे. आणि हे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, तर ते बटाटे मी चांगले बारीक किसणीने किसून आणि 2 ते 3 पाण्याने चांगले धुवून घेतलेले आहेत आणि पिळून घेतलेले आहेत. तर ते आपण घालून घेऊया, 2 बटाटे. आणि आपल्याला याच्यामध्ये 2 वाटी जे आपण पीठ तयार केलेलं होतं ते मी घालून घेत आहे. राजगिरा, वरी आणि साबुदाण्याचं. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकतं याच्यामध्ये. आणि त्यानंतर आपल्याला पीठ घालायचं आहे, तर मी 2 वाटी घालते. राजगिऱ्याला असं चिकटपणा असा नसतो जास्त, त्याच्यामुळे मी थोडासा साबुदाणा आणि थोडंसं वरी पण याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. हलकसा फक्त यांचा कलर चेंज होईपर्यंत भाजून घेतला आणि मिक्सरला फिरवून घेतलंय.
राजगिरा पण गावाकडचा होता, आईने दिलेला, त्याच्यामुळे मग तो पण मी भाजून आणि मिक्सरला त्याचं पीठ करून घेतलंय. बघा याप्रमाणे आता मी याला हाताने व्यवस्थित असं कालवून घेते, एकजीव करून घेते याला. खूप पातळही नाही करायचं आणि खूप घट्ट पण करायचं नाही. आपल्याला तव्यावरती पसरवता येईल इतपत हे बॅटर करून घ्यायचं. हे बघा याप्रमाणे हे आता सहज एक चम्मचने आपल्याला पसरवता येईल. आपली भाजी पण रेडी झालेली आहे आता. तर आता आपण भाजी साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती मी मग तवा ठेवते. आपल्याला आलू पराठे करायचे त्याच्यासाठी. करता करता अचानकच कॅमेरा आपला हललेला, म्हणजे माझा धक्का लागला तर पडणार होता, पण मी पटकन पकडून घेतला. तर बघा तव्यावरती मी तूप घालून घेतलं होतं. तूप गरम झालं, व्यवस्थित पसरवून घेतलेलं मी तूप आणि त्याच्यावरच आपल्याला हे बॅटर टाकून घ्यायचंय आणि हलक्या हाताने याला पसरवायचं आहे. बघा याप्रमाणे छान असं, म्हणजे एकदम पातळही नाही करायचा, कारण की आपण राजगिऱ्याचं पीठ म्हणजे राजगिरा मी जास्त वापरलेला. राजगिऱ्याला असं काही चिकटपणा नसतो ना, त्याच्यामुळे मग जास्त पातळ केलं तर ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे पराठे कसे आपण थोडेसे असे जाडच बनवतो, थिक बनवतो, तर तेवढेच आपल्याला हे पण बनवायचे आहेत. आलू पराठे म्हणजे आपण स्टफिंग करून आणि आलू पराठे बनवतो, पण हे आपण सगळं मिक्स करून उपवासाचे आलू पराठे बनवलेले आहेत. रोज रोज तर आपण साबुदाण्याची खिचडी नाही खाऊ शकत, त्याच्यामुळे असं काही नवीन नवीन, आणि 9 ते 10 दिवसाचा उपवास आहे, त्यामुळे आपण हे नवीन नवीन ट्राय करून खाऊ शकतो. आणि नक्की तुम्ही पण म्हणजे याप्रमाणे असं बनवून आणि खाऊन बघा, अतिशय टेस्टी लागतं. बघा किती छान आपला पराठा झालेला आहे. दोन्ही बाजूने असाच कुरकुरीत असा याला भाजून घ्यायचा आहे, थोडं थोडं तूप टाकून. आणि गरम गरमच भाजी बरोबर हा आलू पराठा खायला इतका टेस्टी लागतो ना, खूपच छान लागतो. सकाळी सकाळी म्हणजे कसं नाश्त्याची आपल्याला सवय असते, त्याच्यामुळे सकाळी भूक आपल्याला जास्त असते, त्यामुळे असे पदार्थ करून खायला हरकत नाही. मग संध्याकाळी थोडं हलकं करून खाल्लं, संध्याकाळी दूध जरी घेतलं कपभर तरी पण होतं. बघा त्याप्रमाणे आपला झालेला आहे. मी काढून घेते आणि अजून एक बनवून घेते. आपले 2 झाले की मग आपलं झालंय आजचं फराळ आपलं. आता मी दुसरं पण थोडंसं तूप टाकून आणि दुसरंही मी करून घेते आणि मग तुम्हाला सर्व करून दाखवते प्लेटमध्ये. अतिशय टेस्टी लागतो, म्हणजे खूपच खूपच टेस्टी लागतो. तुम्ही जोपर्यंत करून बघणार नाही तोपर्यंत ते तुम्हाला कळणार नाही. त्यामुळे कसं आहे, मी जरी सांगत असेल तरी पण तुम्ही स्वतः जेव्हा ट्राय करून बघणार ना, तेव्हाच तुम्हाला कळेल की खरंच हा टेस्टी आहे म्हणून. आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे मग तुम्हाला कळेल की मी कसं बनवलंय. सगळं स्टेप बाय स्टेप बघत जा. आणि आवडतही असतील माझ्या रेसिपीज तुम्हाला तर लाईक करत जा, शेअर करत जा, माझ्या चॅनलच्या रेसिपीला शेअर करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा आणि लाईक पण करत जा, कमेंट करत जा. बघा आता आपला दुसरा पण झालेला आहे. मी थोडासा दोन्ही बाजूने याला व्यवस्थित असा शेकून घेते आणि आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. बघा किती सुंदर दिसत आहे, छान असं. थोडंसं तुम्ही त्याच्यावरती बटर किंवा तूप पण घालू शकता. आपली भोपळ्याची भाजी पण, लाल भोपळ्याची भाजी पण झालेली आहे. ती पण किती सुंदर झालेली आहे आणि एकदम टेस्टी झालेली आहे. आणि आपले आलू पराठे पण झालेले आहेत उपवासाचे. तर कशी वाटली उपवासाची डिश तुम्हाला, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या रेसिपी खरंच तुम्हाला आवडत असतील तर लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जा. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला मी. आणि चला मग फराळ करायला या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.